तर मित्रांनो, विषय क्रिकेटचा या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। गौतम गंभीर टीम इंडियाचा खेळाडूंना शिकवण देणार आहे हे आता जवळपास निश्चित झालं आहे। गौतम गंभीर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे। त्याशिवाय मॅटॉर म्हणून त्यांना यशस्वी काम केले। IPL 2024 विजेता कोलकाता संघाचा गौतम गंभीर मॅटॉर होता। आता गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती समोर आली आहे। क्रिकेटने याबाबत वृत्त दिले। राहुल द्रविड कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर BCCI कडून नव्या कोचच्या शोधात सुरू झाला आहे। त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते। BCCIने गौतम गंभीर यालाही अर्ज करण्याचा आग्रह केला होता। गौतम गंभीर याचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते। गौतम गंभीर आणि जय शाह यांच्यामध्ये 26 मे रोजी चेन्नईमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे समजते। क्रिकेटच्या रिपोर्टनुसार एका IPL संघ मालकांना गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती दिली। त्या संघ मालकाच्या मते गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक असेल। BCCI आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली। याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते। दरम्यान टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत BCCI कडून अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही। गौतम गंभीर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर क्रिकेटमधील कोचचा कोणताही अनुभव नाही। 2022-2023 IPL हंगामात गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स मॅटर होता। 9ची कामगिरी शानदार झाली होती। IPL 2024 हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स ताब्यात होता। गौतम गंभीर मॅटर असताना लखनौ संघ 2 वर्ष प्लेऑफमध्ये दाखल झाला होता। यंदा कोलकाताने चषकावर नाव कोरले। यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता पहिला संघ ठरला होता। गौतम गंभीरचे आंतरराष्ट्रीय करिअर शानदार राहिले। त्याने टीम इंडियासाठी 127 वनडे सामने खेळले आहेत। त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत। वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत। गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळले। यामध्ये 4154 धावा केल्या आहेत। कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत। कसोटीमध्ये गौतम गंभीरने 10 शतके ठोकली। गौतम गंभीर याने 37 T20 सामने खेळले आहेत। यामध्ये 932 धावा केल्या आहेत। त्याने या दरम्यान 7 अर्धशतक ठोकली आहेत। 2007 T20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कप विजेता गौतम गंभीरचा वाटा मोठा आहे। 2023 वनडे विश्वचषकानंतर BCCIच्या विनंतीनंतर राहुल द्रविड यांना कार्यकाळ वाढवण्यास हमी दिली होती। 30 जूनपर्यंत राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आहे, पण आता राहुल द्रविड यांना कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे। घरगुती कारण देत राहुल द्रविड यांनी कोचिंगपासून काढता पाय घेतला आहे। संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना कायम राहण्याची विनंती केली होती, पण राहुल द्रविड यांनी आधीच निर्णय घेतला होता। लक्ष्मण यांनी नकार दिलाय। त्यामुळे आता BCCI कडून गौतम गंभीर यांच्याकडे विनंती केली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।